जय बिरसा, जय आदिवासी. मी मंजूर जमशेद तडवी आज आपणासमोर आदिवासी साहित्य व संस्कृती या विषयावर संवाद साधणार आहे. सर्वप्रथम आदिवासी उलगुलान एक साहित्यिक चळवळ या विषयावर मला आपणासमोर बोलण्याची संधी दिली त्यासाठी सन्माननीय सखारामजी डाखोरे सर, डॉक्टर सखाराम डाखोरे सर यांचा मी आभारी आहे की त्यांनी एक महत्त्वपूर्ण विषय आपल्याशी संवाद साधण्याची मला संधी दिली. आपण एक महत्त्वाचा विषय आहे की आदिवासी साहित्य आणि संस्कृती यांचे वर्तमानातील अस्तित्व काय आहे याबद्दल आपण आज संवाद साधणार आहोत. प्रथमतः साहित्य म्हटलं म्हणजे हा ज्या आदिवासी साहित्य आणि संस्कृती म्हटली म्हणजे हा एक आत्मा आहे किंवा आपण ज्याला बॅकबोन म्हणतो तसा एक भाग आहे साहित्य. साहित्य हे जीवनाचे मूल्य शिकवते. साहित्य आणि संस्कृती हे जीवनाचे मूल्य शिकवते आणि त्या जीवनाची ओळख देते. त्या साहित्यातूनच त्या जीवनाची ओळख देते. त्यामुळं साहित्यकार असेल, त्या क्षेत्रातला साहित्यकार असेल किंवा साहित्यकार असेल किंवा त्याचा लेखक जो असतील त्यांना त्या समाजाचा किंवा त्या जाती जमातीचा एक आरसा समजला जातो किंवा एक दिशादर्शक एक ओळख असते. एक दिशा देणारा आजचा साहित्यिक हा समाजाला दिशा देणारा असतो त्याच्या लिखाणातून आणि त्याच्या मांडणीतून. हा एक आपला विशेष महत्त्वाचा आज या सर्व बाबींवर आपण एक थोडक्यात चर्चा करणार आहोत. साहित्य म्हटलं म्हणजे ज्या त्या समाजाचा आरसा असतो किंवा त्याचा समाजाची एक ओळख असते. तर आपण आज विशेष करून आदिवासी साहित्य आणि संस्कृती या दोन घटकांवर आपण आज अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला आदिवासी साहित्य हा जो एक महत्त्वाचा भाग आहे त्यापासून आपण सुरुवात करणार आहोत. आपण आजकाल पाहिलं की आदिवासी साहित्य हे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मौखिकतेवरच आधारित आहे. मौखिकतेच्या याच्यावरच आदिवासी साहित्याची ओळख आहे असे म्हटले जाते. मात्र आपण 19व्या शतकात पाहिले अगदी स्वातंत्र्याच्या 1930 ते 35 नंतर आपण असं स्वातंत्र्याच्या आधीपासून थोडे वर्ष 1930 ते 35 नंतर तर आदिवासी साहित्य हे लेखी स्वरूपात मांडले जाऊ लागले. त्यानंतर भारत स्वातंत्र्यानंतर तर त्याला बऱ्यापैकी गतिमानता लाभलेली आहे आदिवासी साहित्य हे लिखित स्वरूपामध्ये मांडण्यासाठी. आज आपण जे चर्चा करत आहोत इथं आदिवासी साहित्याची तर आपण सगळे म्हणजे लेखक, कवी किंवा नवोदित लेखक आहे की या सर्वांच्या सहभागातूनच आपण मौखिक साहित्य हे लिखित स्वरूपामध्ये जगाच्या समोर आणण्याचा सगळे प्रयत्न करत आहात. त्याबद्दल सर्वांचा आपण अगदी आभारी आहे. एक विशेष म्हणजे आदिवासी साहित्याची मांडणी ही आपण आता वर्तमानात जशी करतो तर त्याची आपण एखादी कथा करतो, कादंबरी करतो. कथा, कादंबरी किंवा कविता ह्या साहित्याची मांडणी करत असताना आपण त्या साहित्याची मांडणी ही आपण त्या आदिवासीचे जीवनमान कसे आहे, आदिवासी जीवनमूल्य कसे आहेत, जीवन संस्कृती कशी आहेत, त्या जीवन संस्कृतीचा अंगीकार करूनच आपण ते परिभाषा त्या साहित्याची मांडली पाहिजे या मताचा मी आहे. कारण वर्तमानात आपण जसं स्वातंत्र्यानंतर पाहिलं तर आधुनिकीकरणाचं युग आलं. आधुनिकीकरणानंतर 1990 नंतर जागतिकीकरणाचं युग आलं. त्याच्यामध्ये ज्या त्या प्रत्येकाची परिभाषा बदलली वावरताना, आपल्याला जीवन जगत असताना किंवा वावरताना. त्यामध्ये साहित्याची ही परिभाषा थोडीफार बदलत गेली आणि जागतिकीकरणाची व्याख्याच आहे की जग हे एक छोटे खेडे आहे. म्हणजे भौगोलिक सीमारेषा ओलांडून आपण सगळे एकत्र अशी ही जागतिकीकरणाची भाषा आहे. ग्लोबल व्हिलेज त्याला म्हटलं जातं. मात्र आपण आदिवासी जशी ओळख आपल्या साहित्याची देतो
तर त्या साहित्याला आपण आपली जी मूळ संस्कृती आहे किंवा आपले जे मूळ जीवनमूल्य आहे, जसं कुसुमताई आलाम असतील किंवा आपले वारूदादा सोनवणे असतील, बाबूराव दादा मडावी असतील, यांनी बाबाराव दादा मडावी सॉरी, तर या सर्वांच्या लिखाणातून पाहिलं तर ते मूळ जीवनमूल्य जे काय आहे आदिवासींचे, त्याला अनुसरून त्यांच्याकडे लिखाण केलं जातं, त्यावर कथा कादंबरी लिहिली जाते, कविता लिहिली जाते. हा एक मुख्य धागा ओळखून आपल्याला आपल्या आदिवासी साहित्याची परिभाषा ही ठरवली गेली पाहिजे आजच्या वर्तमानातील साहित्यामध्ये. कारण 1990 नंतर जसं जागतिकीकरणाचं युग आलं, त्याच्यामध्ये माहिती प्रसारणासंबंधीची साधने वाढली, संवाद वाढला, व्हर्च्युअल संवाद, आभासी संवाद जास्त प्रमाणात वाढला. आपण म्हणजे आभासी संवाद वाढल्यामुळं आज बऱ्याच प्रमाणामध्ये साहित्य लिखाण, मांडणी आणि ते प्रसिद्ध करण्याच्या मांडणी आणि ते आपण एक्सप्लेनेशन जसं करतो त्याच्यामध्ये बराच फरक पडलेला दिसतोय आज साहित्याच्या बाबतीमध्ये. तर मला एक असं करायचं आहे, एक आपल्याशी संवाद साधायला. मी तर काही मोठा लेखक नाही किंवा एक मोठा विचारवंत नाही, पण एक माझ्या ज्या शासकीय अनुभवातून आपल्यासमोर एक जसं काय हे येतो, एकंदरीत आदिवासी समाजाचं चित्र आपण जसं निर्माण होतं त्या बाबतीमध्ये मी आपणाबरोबर संवाद साधत आहे की आपला आदिवासींची ओळख ही आपली स्वतंत्र मूळ, या देशाचा मूळ रहिवासी, या देशाचा मूळ रहिवासी असलेला आदिवासी, त्याचं राहणीमान हे विशिष्ट भौगोलिक क्षेत्रामध्ये आहे. जिओग्राफिकल आयसोलेशन ज्याला आपण म्हणतो, आदिवासी कुठं राहतो, तर या विशिष्ट क्षेत्रामध्ये राहतो तो. या जगापेक्षा या भूमीचा मूळ मालक आहे आणि त्याची वेगळी संस्कृती आणि वेगळी ओळख कशी आहे, तर ह्या सर्व जीवनमूल्यांना, त्याची जीवन जगण्याची पद्धती, ह्या सगळं जीवन जगण्याची पद्धती, जीवनमूल्य, ह्या सर्वांना अनुसरून आपण त्या लिखाणाची परिभाषा तयार केली पाहिजे. आपल्याकडं वरिष्ठ असे लेखक आहेत, जुने आहेत. वारूदादा आहे, कुसुमताई आलाम आहे, बाबाराव मडावी, अजून गोंडियनचे भरपूर म्हणजे वरिष्ठ लेखक आहेत, किंवा आपल्या सातपुड्यातले किंवा सह्याद्रीमधले आमचे तुकाराम धांडे कवी आहे, कवी आहेत. त्यांची मांडणी ही जशी असते, तर या अनुसरून आजच्या नवोदित जे लेखक आहे किंवा एक हे आहे लेखक आहे किंवा युवक आहेत, त्या प्रकारे आपण एक नवीन आदिवासी साहित्याची मांडणी ती पुढं नेली या लोकांची, तर अधिक बरं होईल. कारण आताचा आपण वाचन करतो किंवा वेगवेगळ्या भाषांची आदिवासी संबंधित कविता, लेखन, कादंबरी याचं हे पाहतो, तर त्याच्यामध्ये आपली स्वतंत्र बोलीभाषा, स्वतंत्र परिभाषा पाहिजे, स्वतंत्र लिखाण शैली ती आपण विकसित केली पाहिजे. एवढंच मी आपणासमोर सांगू इच्छितो. कारण आदिवासी हा मूळ जो हे आहे, समूह आहे, आदिवासी हा एकंदरीत हा वेगळा एक भौगोलिक क्षेत्रामध्ये त्याची चालीरीती परंपरा ह्या वेगळ्या, ह्या समूह हा पूर्णपणे इतर जातींपेक्षा हा वेगळा समूह आहे. ते लक्षात ठेवून, जसे आपण आदिवासी म्हणत असताना आज तुम्ही भारतामध्ये किंवा आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर बऱ्याच या व्यावसायिक जाती आहेत, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत. आलुतेदार, बलुतेदार, आपण बारा बलुतेदार, आलुतेदार व्यवस्थेचा ज्यांना म्हणतो, अशा ज्या जाती जमाती आहेत, त्या सर्व आज आम्ही आदिवासी आहोत म्हणून ह्या ओळख द्यायला सांगताहेत आणि त्या म्हणजे स्वतःला आदिवासी म्हणून घेण्यासाठी प्रयत्न करतायत आणि केलेलाही आहे बऱ्याच प्रमाणात महाराष्ट्रामध्ये. आपण सर्वांना तो विषय माहिती आहे. वेगवेगळा नाम सदृश्याचा फायदा आपण त्याला शासकीय याच्यामध्ये पाहिलं, सरकारच्या भाषेमध्ये, तर त्याला नाम साधर्म्य असलेल्या ज्या आलुतेदार बलुतेदार व्यवस्थेतल्या जाती आहेत,
त्या म्हणतात की आम्हीही आदिवासी आहोत. आणि त्या आदिवासी म्हणून घेण्यासाठी त्यांनी अक्षरशः साहित्यामध्येही घुसखोरी केलेली आहे. साहित्यामध्येही घुसखोरी केलेली आहे. त्यांच्या जातीचं ह्या नामसाधर्म्याशी कसं साम्य आहे, त्या साहित्यामध्ये घुसखोरी करून वेगवेगळी पुस्तकं लिहिली आहे. वेगवेगळी पुस्तकं लिहिली गेलेली आहे. मोठमोठ्या कादंबऱ्या ते लिहित आहेत, कविता लिहित आहेत. तर एक साहित्यिक माझे सगळे वरिष्ठ आहे, त्यांना एक विनंती आहे की अशा ज्या लिखित स्वरूपात ज्या बाह्य जगताकडून किंवा बाह्य समूहाकडून ज्या बाजू मांडल्या जात आहे किंवा लिखित स्वरूपात आदिवासी साहित्यावर याला आपण म्हणू की दिवसाढवळ्या ही जी घुसखोरी केली जात आहे साहित्यामध्ये सुद्धा, आदिवासीमध्ये घुसखोरी आहे नामसाधर्म्याच्या आधारे, हे सर्व जग जाहीर आहे. पण साहित्यामध्ये किंवा सुद्धा वेगवेगळ्या स्तरावर ती घुसखोरी साहित्यामध्ये होत आहे. या सर्वांना आपण थांबवलं पाहिजे आणि याची जबाबदारी सर्व सुशिक्षित संयमी आणि लिखाण करणारी जी आपला जो समूह आहे, एक गट आहे, त्या सर्वांची जबाबदारी आहे की वेळीच आपण हे ओळखलं पाहिजे आणि यावर आपण वेळीच उपाय केला पाहिजे, ओळखून त्यावर उपाय शोधला पाहिजे आणि त्या लिखित स्वरूपामध्येच आपण त्याचं उत्तर दिलं पाहिजे. संशोधनामध्ये किंवा साहित्यामध्ये हा जसा असा प्रकार होतो, म्हणजे ज्या आलुतेदार बलुतेदार व्यवस्थेतल्या ज्या जाती आहेत किंवा ज्या उच्च जाती आहेत की त्यांच्याकडून या संदर्भात आदिवासींच्या चाली रीती परंपरा किंवा आदिवासी विकास किंवा आदिवासी संस्कृती या संदर्भात जो लिखाण केलं जातं, त्या लिखाणावर लक्ष ठेवून त्याच्यावर त्याच लिखित स्वरूपात त्याला उत्तर देणे आजच्या या वर्तमानात खूप आवश्यक आहे. कारण आज अक्षरशः आदिवासींवरचे लिखाण म्हटलं किंवा आदिवासींबद्दल आम्ही जो भावनिक होऊन काही लोक आज आदिवासींची सेवा करतो, हे बाह्य समूहातले बरं, तर ते भावनिक होऊन म्हणजे एक आर्टिफिशियल आपण ज्याला म्हणतो नौटंकीबाज आदिवासींच्या विकासासाठी आम्ही किती झटतो आणि आम्ही त्यांच्यासाठी किती म्हणजे लिखाण करतो किंवा इतर संस्था NGO वगैरे अशा क्षेत्रामध्ये आम्ही किती काम करतो. तर ह्या सर्व बाबींवर आपण सर्वांनी लक्ष ठेवलं पाहिजे. कारण आदिवासींचा विकास हा बाह्य समूहाच्या रडून किंवा भावनिक होऊन नाही होणार आहे. तो आपला स्वतःचा आपल्याला अस्तित्व निर्माण करणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं आहे, अप्प दीप भव. तसं स्वतःचा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि तो साहित्य क्षेत्रामध्ये एक महत्त्वाची बाजू मांडून तो लावायचा आहे. हे एक महत्त्वाचा मी आपल्यासमोर आपणा सर्वांना विनंती करतो. यानंतर आपल्या ज्या आता वर्तमानातील मी सांगतो साहित्याचे लिखाण, कथा, कादंबरी किंवा काही आपण जेव्हा करतो तर त्या बाबतीमध्ये आपली जे कंटेंट आहे लिखाणामध्ये किंवा इतर बाबी लिखाणामध्ये कथा, कादंबरी किंवा कविता या बाबतीमध्ये आपण शब्दरचना मांडताना त्यामध्ये पूर्णपणे जीवनमूल्य वर्तमानातील सांगतो बरं. कारण पूर्वीच्या आपले जे आदिवासी लेखक किंवा मोठे मोठे जे कवी आहेत त्यांनी ती जीवनमूल्य वास्तवता आपण उतारलेली आहे त्यांनी आधीच. पण वर्तमानामध्ये सामाजिक प्रसारमाध्यमांचा वाढ आणि त्याच्यामध्ये खूप वाढले. त्याच्यामुळे ते शब्द रचना असेल किंवा कंटेंट ज्याला आपण हेवी म्हणतो तो थोडाफार त्याचा ट्रेंड बदलताना दिसतोय. तर ह्या ट्रेंडला वाचवण्यासाठी आणि वाढती घुसखोरी वाचवण्यासाठी ह्या सर्वांना सरून आपल्याला हे एक महत्त्वाचं हे करायचं आहे. मांडणी आपली स्वतंत्र असली पाहिजे आणि त्यासाठीच जे उलगुलान एक साहित्य चळवळ असेल किंवा आदिवासी साहित्य परिषद असेल, सन्माननीय आमचे सहकारी सर सुनील गायकवाड सर यांचा हे खूप डाखोरे सर असेल किंवा सुनील गायकवाड सर असतील, यांनी खूप छान हा उपक्रम सुरू केला आहे
की ज्या समूहाचा आत्मा हा आधी साहित्य असते, संस्कृती असते, मूळ उगम पावतं, बॅकबोन ज्याला आपण म्हणतो, तिथून जी सुरुवात होते, त्यासाठी त्यांनी हे अशी व्याख्यानमाला सुरू करू, जेणेकरून याच्यामधून चर्चा होऊन एक नवीन मार्ग निघेल. ह्या एक महत्त्वाचा आपला मुद्दा आहे साहित्यामध्ये विशेषतः. तुम्ही पाहिलं असेल की आदिवासी भागामध्ये किंवा कुठेही बाहेर याच्यामध्ये बिगर आदिवासी लेखक किंवा वेगवेगळ्या जाती बिगर आदिवासी लेखक किंवा काही उच्च विशेषतः ब्राह्मण लोक आदिवासींवर लिखाण करू लागले आणि ते त्यांच्या दृष्टिकोनातून लिखाण करून त्याचं नुकसान बऱ्या प्रमाणात आदिवासी समूहाला आज सोसावं लागतं आहे. हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यासाठी आपण साहित्यावर लक्ष ठेवणे आणि साहित्य चळवळीचे जे मूळ आपले आदिवासी बांधव आहे त्यांना एक विनंती आहे की ह्या सर्वांकडे आपण लक्ष ठेवून वेळीच याच्यावर आळा घालणे किंवा प्रतिबंध करणे खूप महत्त्वाचं आहे. आपण लिखाण करण्याआधी म्हणजे आपला म्हणजे सुरुवातीला आदिवासी जीवनमूल्य काय आहे, आदिवासी काय आहे, हे तर आपण लक्षात ठेवतो. पण त्याचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ याच्यावर काय दूरगामी परिणाम होणार आहे याचाही सर्वंकष आपण अभ्यास केला किंवा आपल्या निरीक्षणातून तशा मांडण्या केल्या किंवा वाचनातून म्हणजे वाचाल तर वाचाल याच्यातून मांडणी केली तर ती अधिक खूप चांगली एक कल्पना आहे असं मी आपणास सांगू इच्छितो. त्यानंतर लिखाण एक आदिवासींच्या बाबतीमध्ये एक वेगळं होतं हे. धार्मिक परिप्रेक्ष्यातून सुद्धा आदिवासींच्या बाबतीमध्ये साहित्य लिखाण करून वारंवार हे केलं जात आहे, संबंध जोडला जातो आहे धार्मिकता अस्तित्वात असलेल्या. मुळात आदिवासी हा निसर्गप्रिय समूह असून तो निसर्गाला मानणारा समूह आहे. मात्र त्याचा संबंध हा वेगवेगळ्या धर्माशी, मानवनिर्मित धर्माशी आपण त्याला म्हणू, मानवनिर्मित धर्माशी जोडून त्या समूहाचा वारंवार त्या लिखाण करून किंवा काहीतरी वेगळं हे करून त्याचं विडंबन करण्याचाही प्रकार काही काही लेखांमधून किंवा कवितांमधून किंवा काही हे असेल, भाषण असेल किंवा साहित्य असेल, ह्या वेगवेगळ्या माध्यमातून विडंबन केला तर तुमच्या ऐकण्यात येत असेल किंवा त्याची जी मांडणी आहे, तुम्ही एखादा काही चित्रपट वगैरे किंवा काही हे पाहत असाल तर आदिवासी म्हणजे कसा चित्र रंगवलं जातं तुम्हाला सर्वांना माहीत आहे. फाटक्या तोटक्या कपड्याचा म्हणजे त्याचं शैली कशी आणि एकदम अशा वेगळ्या स्वरूपाचं त्याचं राहणीमान. पण ही आपली मूळ परंपरा नाही आहे हे आपल्याला माहिती आहे. पण बाह्य जगताला त्याचं ती मांडणी करून ओळख वेगळी निर्माण करायची आहे आदिवासी म्हणून. तर ह्या सगळ्या ज्या बारीक गोष्टी आहे वर्तमानातील, ह्याकडे आपण लक्ष ठेवलं तरच याचं अस्तित्व आपल्याला टिकवून ठेवता येईल. नाहीतर साहित्यामध्ये आधीच आपण साहित्यामध्ये मी आपल्याला म्हटलं आहे की आधीच म्हणजे घुसखोरी झालेली आहे. हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर मी आपला हा एक साहित्याचा मुद्दा झाला. याच्यानंतर आपल्याकडे येतो सांस्कृतिकचं आपला आदिवासी समूह म्हटला म्हणजे विशिष्ट अशी बोलीभाषा आहे त्याची, विशिष्ट असं राहणीमान आहे आणि विशिष्ट अशा त्याच्या चालीरीती परंपरा आहे. त्यानुसार तो आपले सांस्कृतिक ओळख दाखवत असतो. तर ह्या सांस्कृतिक ओळख निर्माण करण्यामध्ये असेल, तो ओळख कशी दाखवतो, एखाद्या नृत्यामधून किंवा एखाद्या सण किंवा एखादा सण असेल किंवा एखादा महत्त्वाचा दिवस असेल तेव्हा तो आपली ओळख ही दाखवत असतो. तर ती ओळख दाखवत असताना त्याची ती वेगळी विशिष्ट अशी आयडेंटिटी, ओळख, अस्तित्व ते जाणवतं.
मात्र त्यालाही काही प्रमाणामध्ये वर्तमानामध्ये आपण थोडा आधुनिकता वाढली असल्यामुळं आपले जे त्याची मांडणी ही आधुनिकतेतून होत आहे. फॉर एक्झाम्पल मी म्हटलं की आमच्या सातपुड्यामध्ये जे पाहिलं तर पावरी नृत्य असेल किंवा संबल असेल, आदिवासींचं पावरी असेल किंवा संबल असेल, तर त्या संबलमध्ये डीजेमध्ये किंवा काही लग्नाच्या बँड पथकामध्ये वाजवत असताना ते जे आपले नृत्य आहे वगैरे त्याचं अक्षरशः त्याचं विडंबन केलं जातं. तर ह्या सर्व बाबींकडे आपण ज्या स्थानिक स्तरावरील जे जाणकार मंडळी असेल, ह्या सर्व जाणकार मंडळींनी आपले हे विडंबन किंवा त्यावर होणारं अतिक्रमण हे आपण काही प्रमाणात रोखलं पाहिजे. कारण काय होतं, समोरचा समूह हा आदिवासी हा एक मनोरंजनाचं साधन आहे, याच्याकडे न पाहता आदिवासी हे आदिवासींसाठीच स्वतःचे जीवनमूल्य काय आहे त्याकडं आपण पाहिलं पाहिजे, अशी आपली एक ओळख निर्माण केली पाहिजे. हेच आपणासमोर मी एक मांडणी सांगू इच्छितो. त्यानंतर मी एक महत्त्वाचं आपल्यासमोर एक हे मांडतो की आपल्या तर बोलीभाषा आहेच, पण या सर्वांची आपण जेव्हा संस्कृती आणि साहित्य याबद्दल जेव्हा आपण विचार करतो, तर एक आपला 18 तारखेलाच एक गोवारी समाजाचा गोवारी जाती बाबत सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण असं जजमेंट दिलं आहे. त्याच्या महत्त्वपूर्ण असा निकाल दिलेला आहे. 101 पेजचं जजमेंट आहे ते सर्वोच्च न्यायालयाचं माननीय. त्याच्यामध्ये आदिवासींची कल्चरल ॲफिनिटी काय आहे आदिवासींचं, कल्चरल ॲफिनिटी अँड जिओग्राफिकल आयसोलेशन हे किती महत्त्वाचे आहे त्या निकालामध्ये त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे तो एक लँडमार्क जजमेंट दिला आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने. त्यासाठी आपल्याला एक आता त्या परवाच्या जजमेंटवरून जे साहित्यकार आणि संस्कृतीवर आपली विचार मांडणारी जी सगळं अभ्यासक मंडळी आहे त्यांनाही एक जबाबदारी वाढली आहे की आपल्या समूहामध्ये एक साहित्य आणि संस्कृतीची मांडणी करत असताना तिचं महत्त्व अधिकाधिक काय आहे ते एक मांडलं गेलं पाहिजे आणि आपल्या तेवढं मांडून त्याचं प्रबोधन कसं होईल याबाबत एक काळजी घेतली पाहिजे. तो एक सर्वांना विनंती आहे की 101 पेजचं ते जजमेंट आहे, सर्वांनी वाचा. त्याच्यामध्ये कल्चरल ॲफिनिटीवर कोर्टाने खूप महत्त्वाचं माननीय सर्वोच्च न्यायालयाने खूप महत्त्वाचे त्याच्यामध्ये मुद्दे मांडले की आदिवासी समूह हा कसा आहे, काय आहे, आणि जो कोणी या व्यावसायिक जाती आहेत त्या स्वतःला केवळ नाम साधर्म्याच्या आधारे आदिवासी म्हणून स्वतःची ओळख नाही देऊ शकणार. ही एक त्यांनी खूप महत्त्वाचं जजमेंट आहे. तर यासाठी आपल्या सर्व साहित्यिक आणि सांस्कृतिकवर विचार मांडणारी मंडळी आहे त्यांची ही ती जबाबदारी वाढली आहे अधिकाधिक अशा या आपल्यासाठी असलेल्या निर्णयामुळे. त्यानंतर एक वर्तमानातील मी आपल्याला एक परिस्थिती सांगतो आपल्या आदिवासी साहित्य आणि संस्कृतीची. आपण आजपर्यंत आपल्या निसर्गावरून किंवा सांस्कृतिकतेवरून किंवा आपल्या जीवनशैलीवरून याबद्दल लिखाण किंवा कवितेच्या स्वरूपात किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांच्या स्वरूपामध्ये आपण आजपर्यंत मांडणी करत आलो किंवा लिखाण करत आलो. आणि काही थोड्या प्रमाणामध्ये या भारत देशाने आदिवासींसाठी स्वातंत्र्यानंतर काही जे सांस्कृतिक हक्क दिले आहेत त्या सांस्कृतिक नाही, संवैधानिक हक्क दिले आहेत या आदिवासी आरक्षणाबाबत. तर त्या संवैधानिक हक्कांबाबत आपण एवढी जाणीव जागृती ही आदिवासी समूहामध्ये ही जी मांडणी आहे हक्कांची ती थोड्याफार प्रमाणात म्हणजे प्रबोधन खूप कमी आहे. कारण आपला आदिवासी समूह पाहिला तर तो बोलीभाषा ही त्याच्यासाठी महत्त्वाची आहे.
त्याला जेवढं वाचून आणि पाहून वाचून जेवढं त्याला कळणार नाही, त्याला त्या बोलीभाषेतून, त्या संस्कृतीतून त्या हक्क आणि अधिकाराबाबत जागृती निर्माण केली तर ते एक खूप बरं होईल. आपल्यासाठी आज संवैधानिक हक्कांतून एक आपला बरेच म्हणजे ॲट्रॉसिटी ॲक्ट आहे, वन अधिकार कायदा आहे, पेसा कायदा आहे. तर ही जी कायदे आहेत किंवा शासकीय योजना आहे, विविध प्रकल्प कार्यालयातल्या राज्य शासन किंवा केंद्र शासनाच्या ज्या योजना आहे महामंडळाच्या, तर या योजनांचा अभ्यास करून आपल्याकडं जे संस्कृतीबाबतचं प्रबोधनाचं कार्य करतात, अशा लोकांनी त्यांच्या बोलीभाषेतून, ज्या त्या स्थानिक बोलीभाषेतून आपण मांडणी केली तर ही खूप महत्त्वाची प्रबोधनासाठी खूप महत्त्वाचा टप्पा म्हणावा लागेल, की आपला समूह हा वाचन नाही करत किंवा त्याच्यापर्यंत काही स्रोत आहे ते पोहोचू नाही शकत. पण या अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमार्फत हक्क अधिकारांबाबत जागृत केलं तर त्याचा फायदा नक्कीच आपल्या या समूहासाठी होणार आहे. एक सर्वांना विनंती आहे. काही कविता आहेत वारूदादांच्या असतील, कुसुमताई लांबतर एक सदर खूप छान लिहितात त्या प्रत्येक याला आदिवासी संवादमध्ये किंवा सदर लिहितात लिखाणामध्ये. तर अशा हक्क आणि अधिकाराच्या बाबतीत लिखाण आपल्या सांस्कृतिक असेल, सांस्कृतिक बाबतीत किंवा इतर ज्या आदिवासी चालीरीती परंपरा किंवा जीवन पद्धतीवर लिखाण असेल तर त्या लिखाणाबरोबर आपण हक्क आणि अधिकाराच्या बाबतीतही लिखाण केलं किंवा सांस्कृतिकतेतून बी आपण त्याची प्रबोधनाची एक चळवळ म्हणजे बदलत्या वर्तमानात आपण ती अवलंबली तर त्याचा लाभ आपल्याला अधिकाधिक होणार आहे, ही मी आपणा सर्वांना विनंती करतो. जसं आपण सह्याद्रीमध्ये पाहिलं तर एक आपले युवा आपल्या पेजवर येऊन गेले उलगुलान एक साहित्य चळवळवर, सन्माननीय शरद टिपे असतील किंवा संदीप गवारी असेल किंवा तिकडं आमचा सातपुड्यातला संतोष असेल, संतोष पावरा असेल, ही जी नवोदित मंडळी आहे सांस्कृतिक प्रबोधनकार, त्यांच्या गाण्यातून आता बदल बराच दिसतोय की ते हक्क आणि अधिकार आणि आपल्या अस्तित्वाच्या बाबतीमध्ये त्या सांस्कृतिक प्रबोधनातून आपलं जनजागृती निर्माण करण्याचं कार्य करत आहात. तर त्यासाठी म्हणजे साहित्यातून बी आपली एक लिखाणाची हक्क आणि अधिकाराबाबतीत लिखाण झालं पाहिजे. हक्क अधिकार सांस्कृतिक चळवळीतून, बोलीभाषेतून, ज्या त्या बोलीभाषेतून असं झालं तर आदिवासींच्या बदलासाठी हा खूप महत्त्वाचा टप्पा पडेल, एवढं मी आपणासाठी सांगू इच्छितो. कारण वर्तमानात आपण पाहिलं तर या राज्यातला प्रत्येक बिगर आदिवासी जो समूह आहे तो उच्च असेल किंवा नीच्च असेल, पण आदिवासी म्हणवून घेण्यासाठी त्याला काहीही वाटत नाही. तो स्वतःला तो म्हणतो आम्हाला आदिवासी व्हायचं आहे, आदिवासी आरक्षण द्या आम्हाला, हे म्हणा, हे तुम्हाला सर्वांना सर्वश्रुत आहे. तर ह्या अशा सर्व ज्या बाबी आहे याच्यावर तो पायबंद आणायचा असेल तर अशा आपल्या महत्त्वाच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळीतून आला तर तो एक महत्त्वाचा आपल्याला टप्पा मानावा लागेल. कारण पाया हा साहित्य आणि संस्कृती असते त्या प्रत्येक समूहाची, हे एक महत्त्वाचं आहे. आपण पाहिलं समजा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रबोधन, आदिवासी सांस्कृतिक प्रबोधन किंवा जाती जमातीमध्ये पाहिलं तर 3 भौगोलिक प्रदेश येतात आपण महाराष्ट्रामध्ये. एक आपला गोंडवाना येतो विदर्भातला, गोंडियन समूह. गोंडियन साहित्याचं एक विशेष आहे की स्वतःची लिपी त्यांची निर्माण झालेली आहे गोंडियन समूहाची, आणि त्या बाबतीतही तिथून ते आपलं प्रबोधनाचं कार्य त्या साहित्य आणि संस्कृतीतून चालू असते गोंडी बोलीभाषेतून. आपण इकडं पाहिलं सातपुडा, भिल्लिस्तान प्रदेश, तर सातपुड्यामध्येही म्हणजे साहित्यिक कवी आणि ते प्रबोधनाचं कार्य चालू आहे. किंवा इकडं आपल्या इकडं पुणे भागामध्ये पाहिलं, पुणे, ठाणे किंवा
रायगड हा सह्याद्री प्रदेशामध्येही वेगवेगळ्या जमाती आहेत आणि ह्या जमातींच्या आदिवासी जमाती असतील तर गोंडी असेल, सातपुड्यामध्ये भील असेल, कोकणा असेल, मावची असेल, हे जे वेगवेगळे जमाती आदिवासी जमाती समूह आहे त्यांच्याकडून ज्या त्या बोलीभाषेतून प्रबोधनाचे कार्य चालत असते. गोंडवानामध्ये सुद्धा चालत असते किंवा सह्याद्रीमध्ये सुद्धा चालत असते. महादेव कोळी असेल, ठाकर असेल, कातकरी असेल, वारली असेल, ह्या सर्व समुदायाकडून ज्या त्या बोलीभाषेमध्ये महत्त्वाचं असं प्रबोधनाचं कार्य चालतं. पण प्रबोधनाचं कार्य मला एक सांस्कृतिक चळवळी किंवा साहित्यिक यांना एक विनंती आहे. प्रबोधनाचं कार्य कोणतं चालतं? आपल्या चाली, रीती, परंपरा ह्या तर आपलं प्रबोधनाचं कार्य आहेच, पण आपल्याला या देशाच्या घटनेने काय संवैधानिक हक्क दिले आहे, आपल्याला शासकीय सरकारकडून कोणत्या कोणत्या योजना आहे, कोणामार्फत कोणत्या कार्यालयामार्फत वापरल्या जातात, याबाबत देखील प्रबोधन होणे खूप आवश्यक आहे. ती केवळ सरकारी कार्यालयाची जबाबदारी नाही, ती आपल्याला आपल्या बोलीभाषेतून त्याचं प्रबोधन करण्याची खूप त्याची जबाबदारी आहे. आणि त्या आपल्या समूहातील आदिवासी समूहातील ज्या त्या भागातील आदिवासी समूहातील स्थानिक बोलीभाषेनुसार त्याचे प्रबोधन होणे, त्याबाबत माहिती होणे किंवा अंतिम घटकापर्यंत माहिती होणे हे खूप आवश्यक आहे. आपण आज म्हणतो जग 21व्या शतकात चाललं आहे, पण आदिवासी हा रिव्हर्स चालला आहे. याच्याकडे देखील आपण सुज्ञान तज्ज्ञ आणि शिक्षित आदिवासी बांधव आहे यांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. आजही आदिवासींमध्ये पाहिलं तर त्या रिव्हर्स गिअरमध्येच आपली जी गाडी आहे ते पडल्याचं जाणवतं. कारण शेवटच्या घटकापर्यंत अजून काही योजना नाही किंवा आपण पाहत असेल की आताही झोळी टाकून पेशंटला शहरी भागात आणलं जातं, म्हणजे रिमोट एरियामधून आदिवासी भागातून आरोग्याच्या उपचारासाठी आजारी असेल तर. ही परिस्थिती का आहे? कारण आपल्याला संवैधानिक हक्क आपल्या शेवटच्या घटकापर्यंत आजपर्यंत आपल्या परिपूर्ण माहिती दिली गेली नाही किंवा माहिती करून घेतली नाही. तर एक सर्व साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ राबवणाऱ्या सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळींना माझी विनंती आहे आणि युवक युवतींनाही की प्रबोधन संवैधानिक हक्क आपल्यासाठी काय आहेत, या देशात आपलं अस्तित्व काय आहे, त्याबाबतही आपण आपल्या पद्धतीने ते मांडण्याचा प्रयत्न केला किंवा ते मांडण्याचा प्रयत्न केला तरी त्यासाठी आपला खूप योगदान असेल आदिवासी विकासामध्ये, एवढं मी आपणासमोर बोलतो. यानंतर आपण एक मुद्दा पाहिला दुसरा, आदिवासी साहित्य हे निर्माण करत असताना आदिवासी साहित्य हे निर्माण करत असताना मी आधी आपल्याशी चर्चा केली, संवाद साधला की त्याची परिभाषा ही स्वतंत्र आहे आणि सन्माननीय डाखोरे सर सन्माननीय डॉक्टर सखाराम डाखोरे सर असतील, त्यांचे विशेष आभारी आहे की मला संधी दिली की आपली परिभाषा ही आपल्या जीवनमूल्यावर आधारित असली पाहिजे आणि बदलत्या काळानुसार आपल्या हक्क आणि अधिकारासाठी आपण जागृत असले पाहिजे. आणि ते तर बोलीभाषा तर आपल्या ज्या त्या स्थानिक प्रदेशानुसार आहे. प्रत्येक सांस्कृतिक चळवळ राबवणारे जे कलाकार आहेत त्यांची जबाबदारी आहे की हे आपल्या जीवनमूल्यांबरोबर हक्कांची लढाई, आता आपल्याला हक्कांची जाणीव जागृती करणे खूप आवश्यक आहे या आधुनिक आणि जागतिकीकरणाच्या युगातमध्ये. एक आपल्याबरोबर मी जो नामसदृश्य किंवा बोगस आदिवासीबद्दलचा जो एक मुद्दा मी आपल्या समोर मांडला की आज आपण कोणताही लढा जो देतो आदिवासी बाबतीमध्ये किंवा आम्ही आदिवासी चळवळीमध्ये काम करत असताना, तर आपण तो
भावनिक होऊन तो लढा देतो आहे आणि समोरची जी बिगर आदिवासी जो स्वतःला आदिवासी म्हणतो, तो आपल्या चुका काय झालेल्या आहेत आणि आपले चुका काय झालेल्या आहेत त्या तांत्रिक बाबी पकडून, तांत्रिक चुका काय झालेल्या आहेत अशा तांत्रिक बाबी पकडून तो स्वतःला आदिवासी म्हणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी देखील जी शिक्षक मंडळी असेल किंवा सर्व जागृत समाजामध्ये वावरणारी मंडळी, ह्या सर्वांची एक ह्या सर्वांची एक हे पाहिजे, एकत्रितरित्या येऊन लढण्याची हे पाहिजे की आपले लूप होल्स काय आहे, समोरचा का मागणी करतोय, ह्या सर्व गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण आपली बाजू भक्कम केली पाहिजे. हे मी आपणास सांगू इच्छितो. कारण आपण एक कोर्टाचा निर्णय एक परवाचाच आपण वाचला 18 तारखेत. खूप असा म्हणजे फ्रुटफुल आदिवासी या महाराष्ट्रातल्या आदिवासी समूहासाठी खूप महत्त्वाचा निर्णय आहे आणि त्याच्या आधीही महत्त्वाचे न्यायालयीन निर्णय आहेत सर्वोच्च न्यायालयाचे. पण आपल्याकडं काय होते, जे पूर्ण निकाल ऐकून त्यावर विश्लेषण केलं गेलं पाहिजे असे मी माझी एक मानणं आहे, एक अशी माझी धारणा आहे की एक न्यायालय निर्णय देतं तर ते पूर्ण निकाल ऐकला पाहिजे. एक मुद्दाहून सांगतो की महाराष्ट्राची लोकसंख्या आदिवासींची, खास करून आदिवासींची लोकसंख्या 1971ला काय होती आणि 1981ला तिच्यामध्ये अनैसर्गिकरित्या कशी वाढ झाली, तर याबद्दलही आपण सर्वांनी केलं पाहिजे की त्या भागातील, त्या गावातील जो बिगर आदिवासी समूह आहे तो स्वतःला आदिवासी म्हणून त्या जनगणना जे इन्व्हेस्टिगेटर असतील, तिथं जे जनगणनेचे अधिकारी येत असतील किंवा परीक्षक येत असतील, त्यांच्यामध्ये तो नोंदवू लागला आणि त्याच्याने अनैसर्गिक लोकसंख्या वाढ 1981च्या जनगणनेमध्ये दिसते. त्यानंतर तर ती वाढ 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 आता 2011, आता 21 येईल, त्याच्यामध्येही भरपूर आपल्याला दिसेल. तर ह्या ज्या बारीक बाबी आहेत, जो मूळ जो जिथून हा उगम पावतो तिथून आपण सर्वांनी या बाबींकडे लक्ष दिलं तर नक्कीच आदिवासी चळवळीमध्ये किंवा आदिवासींचा विकास करण्यामध्ये खूप आपला याच्यामध्ये सहभाग नोंदवला जाणार आहे. यानंतर मी आपणास एक आपलं भौगोलिक ते तर तुम्हाला मी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या अशा आपल्या महाराष्ट्राच्या अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये 45 जमाती दिसून येतात. त्या 45 जमातीमधून त्याच्या उपजमाती पकडून 181 येतात या पूर्ण यादीमध्ये आपण मोजल्या. तर त्या 181 कसे येतात, तर त्या 181 जमाती अशा होत्या की 1 मे 1960 साली महाराष्ट्र हा स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली 1 मे 1960. त्यापूर्वी महाराष्ट्र राज्य हा मध्य प्रदेश, गुजरात, दीव दमण अशा प्रकारचं एक राज्य होतं महाराष्ट्राचं, संयुक्त महाराष्ट्र. त्याला महाराष्ट्र असं बॉम्बे स्टेट किंवा तिकडं सेंट्रल प्रोव्हिन्सेस इन इंडिया, CP बेरार, मध्य प्रदेशचा भाग जो होता, विदर्भाचा भाग सॉरी, की इकडं मराठवाड्याचा भाग जो असेल तो म्हैसूर स्टेट होता आणि आपला बॉम्बे स्टेटमध्ये गुजरात ही होतं. तर त्या राज्यांमध्ये असलेल्या जाती ह्या आपल्याच यादीमध्ये आताही दिसून येतात. त्यामुळे आपल्याला वाटते 45 जमाती आहे आणि 181. वास्तवता पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सध्या 45 नाही तर फक्त 29 जमातीच अस्तित्वात आहेत. त्या यादीनुसार पाहिलं तर 29च पर्यंतच आकडा जातो. बाकी ज्या 45 आणि त्या 45च्या 181 मधून आजपर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही शासकीय याच्यामध्ये हे केलेलं आहे. 81 जमातींनी त्याच्यापैकी आतापर्यंत दावाच केलेला नाही आहे स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर की या जमातीची जात आहे, ह्या जमातीची आम्हाला कास्ट सर्टिफिकेट पाहिजे, आतापर्यंत नाहीच झालं आहे.
तर एक म्हणजे काही विचारवंत किंवा कार्यकर्ते मंडळी असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील तर त्यांनी याबाबतही लक्ष दिलं पाहिजे की आपली जी हे आहे 45 जमाती, तर त्या यादीमध्ये सुद्धा सुधारणा झाली पाहिजे, ही एक महत्त्वाची मागणी आहे. नाहीतर ही अशी घुसखोरी तुम्हाला नाही दिसत, एवढी घुसखोरी नाही दिसून येणार. आणि विशेषतः तुम्ही पश्चिमेतली जी राज्य आहे मणिपूर, मिझोरम किंवा इकडं मणिपूर, मिझोरम 7 सिस्टर्स आपण म्हणतो, ती राज्य आसाम राज्यातून वेगवेगळी झालेली, सिक्कीम, तर त्या राज्यांच्या आपण अनुसूचित जमातीच्या याद्या पाहिल्या, आदिवासींच्या याद्या पाहिल्या त्यांच्या तर त्या यादीच्या कंसामध्ये ज्या त्या जमातीची बोलीभाषा दिलेली आहे की या जमातीची ही बोलीभाषा आहे, हे त्यांची ओळख आहे, ही अस्तित्व त्या बोलीभाषेवरून दिसून होतं. तर आपल्याकडं मात्र तो प्रकार दिसून महाराष्ट्रामध्ये आपण आदिवासी चळवळ ही आपली सुरुवातीपासून अशा या बाबतीमध्ये मागं राहिली. त्याच्यामुळं आज बऱ्या प्रमाणात घुसखोरी झालेली दिसून येत आहे. कारण आपल्याकडं प्रत्येक जमातीचं स्वतंत्र अस्तित्व आहे, स्वतंत्र बोलीभाषा आहे, स्वतंत्र त्यांची चालीरीती परंपरा आहे. पण ते आपल्या समूहाला माहीत आहे. पण समोरचा जो नामसदृश्याचा फायदा घेणारा समूह आहे त्याला त्याच्या बाबतीमध्ये तांत्रिक बाबींच्या चुका पकडून आपल्या त्या जमातीच्या तो आज त्याचा लाभ घेताना दिसतोय. ह्या सर्व गोष्टींकडे तरी आपण म्हणजे एक साहित्यिक किंवा सांस्कृतिक चळवळीचे जबाबदार घटक म्हणून आपण या सर्व गोष्टी ओळखल्या पाहिजे. आपण एक पाहिलं तर समजा आपण गोंडवानामध्ये गेलो, विदर्भामध्ये गोंडवाना प्रदेश, आदिवासीच्या परिभाषेमध्ये आपण गोंडवाना म्हणतो. गोंडवाना प्रदेश मुख्यतः गोंड जमात आहे. गोंड जमातीचे मुख्य गट असून गोंड जमातीमध्ये आपल्या यादीमध्ये पाहिले तर एकूण 56 उपजमाती दिसतात. गोंड जमातीच्या 18 नंबरला गेले, त्याच्यामध्ये 56 उपजमाती दिसतात. आपण त्या गटाच्या, त्या मुख्य गटाच्या यानुसार त्या जमाती तिथं दिसतात. पण त्यातल्या जास्तीत जास्त आपल्याला 12 उपजमाती सापडतात, बाकी त्या जमाती दिसून येत नाही गोंडवानामध्ये. कारण प्रमुख ओळख काय आहे त्या जमातीची, जरी ती नोंद यादीमध्ये उपजमातीची असली, ओझा किंवा ओला अशा वेगवेगळ्या जाती आहेत त्या 18 नंबरला तुम्ही पाहून घ्या गोंड जमातीसमोर. प्रमुख ओळख ही मुख्य म्हणजे गोंडच आहे, गोंड संस्कृती, गोंडियन संस्कृती. तर तो जो समोरचा व्यक्ती त्याची ओळख ही तो गोंडच दाखवतो, म्हणून त्याची शासकीय नोंद किंवा इतर जी नोंदी दिसून येतात त्या गोंड म्हणूनच दिसून येतात. पण त्या पूर्वी म्हणजे महाराष्ट्र राज्य निर्माण करत असतानाच्या नंतरच्या ह्या अशा वेगवेगळ्या त्या यादीमध्ये समाविष्ट झाल्या आहेत. तर ह्या अशा बारीक याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर एक आदिम जमात असते कोलाम, गोंडवानामध्ये कोलाम असेल, परदान असेल, कोरकू असेल, आंध असेल, अशा वेगवेगळ्या जाती जमाती, कंवर असेल, कौवर हलबा हलबी अशा वेगवेगळ्या जाती जमाती अशा दिसून येतात ज्या त्या भूप्रदेशामध्ये राहणाऱ्या. इकडं आपल्या सातपुड्यामध्ये पाहिलं तर कोकणा असेल, भील असेल, मावची असेल, कोकणी असेल, पावरा असेल, तडवी भील असेल, अशा वेगवेगळ्या जमाती आपल्या, पारधी असेल, हे अशा वेगवेगळ्या जाती दिसून येतात. सह्याद्रीमध्ये दिसल्या तर सह्याद्रीमध्ये महादेव कोळी असेल, कातकरी असेल, ठाकर असेल, ह्या आपल्याला जमाती दिसून येतात. म्हणजे आदिवासींची ओळख हा त्याचा भौगोलिक क्षेत्र हे त्याचं महत्त्वाचं आहे की हा तो विशिष्ट अशा भौगोलिक क्षेत्रामध्ये राहतो आदिवासी, आणि तो एकत्रितरित्या, आदिवासी हा एकत्रितरित्या राहणारा समूह आहे. किंवा इतर जमातीचं पाहिलं आपण, बिगर आदिवासी समूहांचं पाहिलं तर त्यांच्या राहणीमान असेल किंवा वस्ती असेल, ह्या वस्तीचं एक म्हणजे वेगवेगळं स्वरूप दिसून येतं. म्हणजे एका आदिवासी जसा विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात राहतो तसा हा बिगर आदिवासी समूह हा
तो गावगाड्यामध्ये राहणारा समूह आहे, व्यावसायिक समूह आहे, व्यवसायानिमित्त तो तिथं स्थिरावला आहे. तर हे एक लक्षात ठेवलं पाहिजे आपण त्याची मांडणी करत असताना. आणि आपल्याकडं जो व्यावसायिक समूह आहे किंवा 12 बलुतेदार मधला जो गावगाड्यात राहणारा समूह आहे, त्याची ओळख वेगळी आहे, पण आपली ओळख, आपली भाषा, चालीरीती, परंपरा त्याच भौगोलिक क्षेत्रामध्ये, बरं, त्याच भौगोलिक क्षेत्रात, त्याच गावात, त्याच स्थानामध्ये, गावामध्ये गेल्यावर सुद्धा वाड्या आहेत ज्या त्या जमातीनुसार, ABCD असे वेगवेगळ्या जाती जमातीनुसार वाड्या आहे, किंवा त्यांच्या कुलपद्धतीनुसार वाड्या आहे, त्यांच्या कुलपद्धतीनुसार वाड्या आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही सातपुड्यात जा किंवा गोंडवानामध्ये जा किंवा इकडं द्या सह्याद्रीमध्ये जा, ज्या त्या जाती जमातीच्या त्या कुलपद्धतीनुसार वाड्या दिसून येतात. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे सुद्धा आपण एक लक्ष दिलं पाहिजे की आपली संस्कृती काय आहे, आणि आपल्याला संस्कृतीबरोबर ह्या ज्या समूह आहे त्यांना अधिकार, हक्क आणि अधिकार याबाबत जनजागृती करणे खूप महत्त्वाचं आहे. हे एवढंच मी आज तुम्हाला विनंती करतो. हक्क आणि अधिकार हे आजच्या वर्तमानामध्ये आपण जागृत केले तरच या राज्यातील आदिवासी समूहाचं अस्तित्व हे टिकून राहण्यासाठी आपल्याला सर्वांना मेहनत घ्यावी लागणार आहे. एवढंच. बाकी मला आयोजकांनी इथं बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि माझा आपण सर्वांनी, मी तुमच्याबरोबर संवाद ऐकला, माझं शांततेने ऐकून घेतलं त्याबद्दलही तुमचं सर्वांचं धन्यवाद. सन्माननीय डाकोरे सर यांचं विशेष धन्यवाद की मला आपण आज उलगुलान एक साहित्य चळवळ यामध्ये आपल्या सर्वांबरोबर संवाद साधण्याची संधी दिली. त्यासाठी सर्वांना शुभेच्छा, आणि नक्कीच यामध्ये बदल घडेल अशी मी आपणा सर्वांकडून अपेक्षा करतो. इथंच मी थांबतो. यासाठी धन्यवाद.